एकीकडे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा या सुरू असताना दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे। याचं कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप घेण्यात आला असून त्या संदर्भातली थेट नोटीस बजावण्यात आली। पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप नोंदवला। नऊ जुलैला सच्चिदानंद सिंग यांनी नोटीस बजावली असून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी करण्यात आली। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्याला विरोध झाला होता। त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली। 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभेत प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच ही घोषणा करण्यात आली होती। मात्र आता या निवडीला आक्षेप घेत सुनेत्रा पवार यांना नोटीस बजावण्यात आली। तेव्हा सच्चिदानंद सिंग यांनी नोटीसमध्ये काय नेमके आक्षेप नोंदवलेत आपण पाहूया। 28 जानेवारीला अजित पवार यांचा मृत्यू झाला। तेव्हा यामध्ये नेमकं काय काय म्हटलं या नोटीसीत आपण जाणून घेतोय। 17 फेब्रुवारी 2026 ला निवडणूक आयोगाला पक्षाकडून सुधारित घटना देण्यात आली। 17 फेब्रुवारी 2026 ला निवडणूक आयोगाला पक्षाकडून सुधारित घटना देण्याचं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडेच राष्ट्रीय अध्यक्षपदाचे अधिकार असतील असं नमूद करण्यात आलं होतं। सुधारित संविधानानुसार कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेलांना सर्वाधिकार होते। त्यानुसार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक प्रफुल्ल पटेल यांनी बोलावणं गरजेचं होतं। मग पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तवांनी कोणत्या अधिकारात कार्यकारिणीची बैठक बोलावली? राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 26 फेब्रुवारीला बोलावण्यासाठी 18 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला पत्र दिलं। त्यावर तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची परवानगी घेण्यात आलेली नव्हती। त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड हा मोठा प्रश्न आहे। दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय। निलेश बुधावलेनं पाहूया। आपल्यासोबत सूरज चव्हाण आहेत, पक्षाचे प्रवक्ते। सर, सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीच्या अनुषंगाने आक्षेप घेणारी एक नोटीस आलेली आहे, काय याबाबतची माहिती आहे? सुनेत्रा वहिनी पवार यांची निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या कायद्यानुसार आणि पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशननुसार झालेली आहे। त्या ठिकाणी राष्ट्रीय कार्यकारिणीची मीटिंग झाली वरळी येथे डोममध्ये, आणि त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हात वर करून सगळ्यांनी प्रस्ताव ठेवल्याच्या नंतर त्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं होतं आणि सर्वजण त्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याच्या नंतर एकमताने एक दिलाने सुनेत्रा वहिनी पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली आहे। आणि ती निवड पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून झालेली निवड आहे। त्याच्यामुळं अशा पद्धतीचं कुणी नोटीस पाठवलं त्याच्यामुळं ती काही मला वाटतं कुठं काही धोकादायक नाही, परंतु हे जाणीवपूर्वक माध्यमामध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठल्या तरी एका व्यक्तीने केलेलं असावं। त्यातला आणखीन एक महत्वाचा आक्षेप असा होता की बैठक तुम्ही जी बोलवताय ही राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी बोलवताय, मग अचानकच त्यावेळेस राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची कशी काय निवड केली? अचानक प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची नव्याने नियुक्ती कशी काय केली? या संदर्भात काय म्हणणं? एक तरी मला वाटतंय प्रत्येकानं थोडं जे पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन आहे ते जर समजून घेतलं तर हे प्रश्न येणार नाहीत। कारण राष्ट्रीय अध्यक्ष निवड झाल्याच्या नंतर त्यांना कार्यकारिणी निवडीचा अधिकार आहे। मग ते कोषाध्यक्ष निवडू शकतात, सरचिटणीस निवडतात, राष्ट्रीय कार्याध्यक्ष उपाध्यक्ष हा निवडण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो। पहिली निवड अध्यक्ष झाली आणि अध्यक्षाच्या नंतर अध्यक्षाने या निवडी जाहीर केलेल्या होत्या। त्याच्यामुळं कुठेही बेकायदेशीर काही झालेलं नाही। या ज्या काही बातम्या आहेत त्या तथ्यहीन निराधार बातम्या आहेत, त्याच्यामध्ये कुठेही सत्यता नाही। तेव्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातून ही आत्ताची मोठी बातमी आहे।
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप घेण्यात आलेला आहे। या सगळ्याबाबत त्यांना सच्चिदानंद सिंग जे माजी राष्ट्रीय सचिव होते त्यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवलेली होती। यामध्ये त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले होते। सर्वाधिकार जर प्रफुल्ल पटेलांना होते तर त्या वेळेला जी बैठक बोलवण्यात आलेली होती अध्यक्ष निवडीची ती मात्र त्यांनी बोलावलेली नव्हती। याशिवाय काही जे आणखीन मुद्दे आहेत ते देखील मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत। 26 फेब्रुवारीला घेतलेली राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक ही अवैध असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। स्वतंत्र आणि निपक्षपाती निवडणूक अधिकारी नेमून निवडणूक घ्यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। या सगळ्या संदर्भात आता सूरज चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे की जी काही सुनेत्रा पवारांची निवड झालेली आहे ती पूर्णपणे कायदेशीर आणि नियम जे आहेत ते पाळूनच झालेले असल्याचं सूरज चव्हाण यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान ज्यांनी नोटीस पाठवलेली आहे ते सच्चिदानंद सिंग नेमके कोण आहेत आपण जाणून घेऊया। ते झारखंडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत। 15 वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षासोबत ते जोडले गेलेले आहेत, कार्यरत आहेत। अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना कर्जतमध्ये डिसेंबर 2023 मध्ये सिंग यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली। 26 फेब्रुवारी 2026 रोजी पक्षाच्या कार्यकारिणीत सिंग यांचा समावेश नव्हता। आणि त्यानंतरच आता सच्चिदानंद सिंग यांनीच आता कायदेशीर नोटीस जी आहे ती आता बजावलेली आहे। आणि त्यानंतर आता या सगळ्याबाबत जे पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन आहे जी घटना आहे ती देखील समजून घ्यावी अशी प्रतिक्रिया यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलेलं होतं। यामध्ये कुठेही नियमांचं उल्लंघन झाल्याचं स्पष्टीकरण हे सूरज चव्हाण यांनी दिलेलं होतं। तर दुसरीकडे या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत त्यांनी काही कायदेशीर मुद्दे काही कलम उपस्थित करून एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे तो अध्यक्षपदाच्या निवडीवरच।